सेवेची सुख पुढती मागतो आगळे, आनंदाची फळे सेवादान, जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला, करोनी विठ्ठला दास ठेवी प्रस्तुत, प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी. कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग भक्ती ज्ञान मंदिराच्या कलशस्थानी विराजमान असणारे आणि महाराष्ट्र सारस्वताला पडलेलं गोड स्वप्न, देऊचे सुप्रसिद्ध वैराग्याचे महामेरू असणारे विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबारा यांचा अत्यंत महत्त्वाचा भगवान परमात्म्याकडे जन्मोजन्मांतराची सेवेची मागणी करणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार. आपल्या या नाशिकमधील एक प्रामुख्याने महत्त्वाचा विभाग असणारा नाशिक रोड विभाग आणि त्यातील एक छोटंसं आपली नगर आहे, भगवा चौक असेल किंवा चिहडी असेल, या चिहडीमधील आणि आमचे असणारे आदरणीय निवृत्ती मामा रामचंद्रजी पवार यांना त्यांनी आपली प्राणज्योत परमात्मा स्वरूपामध्ये विलीन करून 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपल्या सर्वांनीच आपण संपन्न करत असणारा आपण हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वच आप्तेष्ट नातेवाईक सगळे सोयरे तथा मामांवर प्रेम करणारे आपण सर्वच जण आणि त्या माध्यमातून आपल्या सनातन वैदिक परंपरेनुसार आपण हे प्रथम क्रमांकाचं पुण्यस्मरण संपन्न करत आहोत. खरं तर मामांचं जीवन हे वारकरी संप्रदायाच्या चौकटीतलं जीवन होतं. आज योगायोगाने गुरुदेव मामासाहेब दांडेकर मामांची पुण्यतिथी आहे. बघा योग कसा आहे. ज्यांनी जन्मभर नतुसिंग बाबांच्या पावलावर पाऊल देऊन आपलं जीवन व्यतीत केलं. कारण नाशिक रोडमधील जितके काही प्रेस कामगार होते यातले बहुतांश जे माळकरी प्रेस कामगार होते की गुरुवर्य नतुसिंग बाबांचे पट्टशिष्य होते. आणि योगायोग असा की त्या सर्व शिष्यवर्यांनी गुरुदेव मामांचं जे आचरण होतं ते समोर ठेवून त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये, मग त्यामध्ये रंगनाथ मामा असतील, अजून आद्य करून अनेक या भागामध्ये माझ्याकडं अनेक लोकांचा संपर्क आहे, अनेक लोकांशी माझे संबंध आहेत. ज्यांना नतुसिंग बाबांसारख्या परिसराचा स्पर्श झाला त्या लोखंडाचं सुवर्ण झालं, किंबहुना सुवर्ण नाही म्हणता येणार, ते देवरूप झाले. इतकी आचारनिष्ठा त्यांच्या जीवनामध्ये बिंबलेली होती. मी प्रत्यक्ष बघितलं. मी 20 वर्ष त्यांचा जो दिनक्रम बघितला, त्या दिनक्रमामध्ये पहाटे 5 वाजता उठणं, स्वतः स्नान करणं, गीतेचं पारायण करणं, 15वा अध्याय त्यांचा कधीही चुकला नाही, हरिपाठ त्यांचा कधीही चुकला नाही पहाटचा. त्यानंतर स्वावलंबी मनानं ते पत्रावळी कापायचे, कोणाची सांगण्याची गरज नाही, स्वतः करायचे ते. आणि ते झाल्यानंतर 2 किलोमीटर चालायला जायचं. तिकडनं आल्यानंतर शुद्ध वारकरी संप्रदायाप्रमाणे त्यांनी आपलं आचरण ठेवलं. वारकरी संप्रदायाची जी आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेचे एक पाऊल सुद्धा पुढे गेले नाही. ते ज्याप्रमाणे पतिव्रता माऊली तुका म्हणे काय, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण नारायण तैसा परी. ज्याप्रमाणे पतिव्रता माऊलीला तिचा पती हा प्रमाण असतो, त्याप्रमाणे मामांनी वारकरी शिक्षण संस्था ही प्रमाण ठेवली. आणि वारकरी शिक्षण संस्थेने जी आचारसंहिता घालून दिली होती की स्वकष्टार्जित धन ते खर्च करायचं, इतरांच्या पैशावर जगायचं नाही, स्वकष्टानं मिळवायचं. त्यातला थोडासा मिळालेलं जे धन आहे त्यातलं थोडंसं धन दान पुण्यासाठी खर्च करायचं आणि उर्वरित आयुष्यामध्ये नामचिंतन करत करत देह ठेवायचा. हा संपूर्ण दिनक्रम त्यांनी आयुष्यभर सांभाळला शेवटच्या क्षणापर्यंत. त्यामध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने महत्त्वाच्या आहे. सेवा, समर्पण आणि सदाचार. त्यांच्या जीवनामध्ये परमार्थाची सेवा होती, त्यांच्या जीवनामध्ये सदाचार होता आणि त्यांच्या जीवनामध्ये समर्पण होतं. काय पंढरीचा वारकरी वारी चुकून निधी हारी. शेवटपर्यंत त्यांनी दादांची वारी चुकली नाही, दादांची वारी त्यांनी शेवटपर्यंत केली. अगदी आम्ही ज्यावेळेस त्र्यंबकेश्वरला संस्था असताना त्यांनी आवर्जून दर महिन्याला ते चक्कर मारायचे, दर्शन घेतलं की ते चक्कर मारायचे. वारी त्यांची कधी चुकली नाही, आषाढी पंढरीची वारी कधी चुकली नाही.
नित्यनेम कधी चुकला नाही, सेवा होती जीवनामध्ये, सदाचार होता जीवनामध्ये. सदाचार फार महत्त्वाचा आहे महाराज. किती पैसा आहे, किती सौंदर्य आहे तुमच्या जीवनामध्ये, किती मोठी मान मरातब आहे, याला कवडीची किंमत नाही. तुमच्या जीवनामध्ये सदाचाराला फार मोठी किंमत आहे. ज्याच्या जीवनामध्ये सदाचार आहे तो माणूस देव बनत असतो, त्याचा देव होत असतो, सदाचरणाने देव होत असतो. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी सदाचार सांभाळला म्हणून अंतिम क्षणाला मी जातो असं सांगून गेलेले आहे. काय सांगितलं त्यांनी? मी जातो म्हटले. हे सद्गुरू जोग महाराजांच्या जीवनामध्ये घडलं, हे सद्गुरू मारुती बाबांच्या जीवनात घडलं, हे सद्गुरू बंकट स्वामी महाराजांच्या जीवनात घडलं, हे सद्गुरू लक्ष्मीबाबांची काल पुण्यतिथी झाली, लक्ष्मीबाबांच्या जीवनात घडलं, हे सद्गुरू प्रातस्मरणीय मामासाहेबांच्या जीवनात घडलं आणि तेच त्यांच्या शिष्यांच्या जीवनात घडलं. जाताना सांगितलं की आतापर्यंत मी माझा प्रवास अत्यंत आनंदानं केलेला आहे आणि आता माझं या देहाचं प्रारब्ध संपलं, आता मला जावं लागतंय. जावं लागतं कोण म्हणतं? ज्यांची काळावर सत्ता आहे, ज्यांनी काळावर सत्ता काबीज केलेली आहे, ज्यांचा काळ काय झालेला आहे? गुलाम. ज्यांचा काळ गुलाम झालेला आहे, ज्यांचा काळ ताब्यात आलेला आहे. एक लक्षात घ्या, संन्यासीच महात्मा पारमार्थिक असतो असं नाही. एखादी आमची माऊली सुद्धा पारमार्थिक असू शकते. भले ती मुलाबाळांना सांभाळेल, भले ती कुटुंब सांभाळेल, भले ती सुखदुःख. आमच्या जनेबाई गवऱ्या गोळा करायच्या तरी भांडण करायच्या, आहे की नाही? ती दुसरी मैत्रीण तिच्या गवऱ्या चोरायची, पण तरी जनेबाईंना भगवान पांडुरंग परमात्मा गोवऱ्या वेचू लागायचा. याचा अर्थ असा आहे की तुम्ही जीवनामध्ये कोणत्या शरीरामध्ये, कोणत्या ड्रेसमध्ये राहता याला किंमत नाही, तुम्ही तुमच्या मनाची बैठक काय. त्याप्रमाणे संसारामध्ये राहत असताना सुद्धा या विदेही पुरुषांनी अनेक, मी सांगतो, मी आता नाव घेण्यासारखे अनेक इथं माणसं आहेत. आमचे विठ्ठल भाऊ गुरव कुणीतरी असेल त्यांचं इथं, त्यांनाही मी जवळून बघितलं. आमचे काही ब्राह्मणवाडीची मंडळी आहे, काही नाशिक रोडच्या आहे, काही डचक पचकच्या आहे, काही विदगावचे आहे. असे अनेक मी प्रेस कामगार बघितले की ज्यांनी नथुसिंग बाबांचं जीवन चरित्र समोर ठेवून उभा जन्म परमार्थ केला आणि पांडुरंग परमात्मा प्रसन्न करून घेतला. काळ पराजित केला. काळ जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जगाला काळ खाणारा जो काळ कुणालाही सोडत नाही, पण सेवेच्या जोरावर, सदाचाराच्या जोरावर, समर्पणाच्या जोरावर यांनी काळ पराभूत केला. कारण का? हे बघा, श्रीगुरु सारिका असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, हे की नाही? राज याची कांता काय भिक मागे. इकडे फिरवा थोडंसं, फिरवा थोडंसं इकडं करा, इकडे ते फिरवा. हां, राहू द्या. राजियाची कांता काय भिक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. सद्गुरूंसारखा पाठीराखा. नथुसिंग बाबांसारखे पाठीराखे होते आणि उभ्या वारकरी संप्रदायाचं पुण्य पाठीमागं होतं. एक लक्षात घ्या, ज्याप्रमाणे पतीविना किती सौंदर्यवान पत्नी असू द्या, ती अपूर्ण आहे, तिला काय किंमत नाही कवडीची. त्याप्रमाणे गुरुविना शिष्य अपूर्ण आहे. का अपूर्ण आहे? ज्याप्रमाणे ती पत्नी त्या पतीच्या सोबत राहत असली तर तिच्या कुटुंबाचं पुण्य तिच्या सोबत राहत असतं. त्याप्रमाणे एखादा शिष्य जर असेल आणि तो आपल्या सद्गुरूंच्या आचरणाने चालत असेल, त्या गुरुपरंपरेचं संपूर्ण पुण्य त्याच्यासोबत उभं राहत असतं. कारण अनेक संत महात्म्यांनी पाठीमागे सत्कर्म केलेलं आहे, अनेक संत महात्म्यांनी पुण्यकर्म केलेलं असतं. आणि ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये संकटाचे प्रसंग उभे राहतात, त्या संतांचं उभं पुण्य तुमच्या पाठीमागं उभं राहत असतं, तुम्हाला तारून नेत असतं. म्हणून आदरणीय मामा यांच्या जीवनामध्ये सद्गुरू जोग महाराजांपासून संत महात्म्यांचं पुण्य उभं होतं. म्हणून हरण्यासारखे ऑपरेशन झाले. अनेक काळ ते उपवासी होते, अनेक काळ दुधावर होते. त्यांना ज्यावेळेस त्या सिग्नसला सिक्स सिग्माला ॲडमिट केलं, ते म्हणते मला थांबायचं नाही, मला जर जायचंय तर मला ठेवून करता काय? किमानपैकी मी माझ्या घरात जाणार आहे, माझ्या घरात देह ठेवणार, मी पांडुरंगाकडे बघून देह ठेवणार. हे सांगण्याचं सामर्थ्य कुणामध्ये असतं? ज्यांनी मृत्यूला ताब्यात घेतलं त्यांच्यामध्ये असतं. आणि म्हणून असं अलौकिक जीवनचरित्र संत महात्म्यांचं आणि संत महात्म्यांच्या शिष्यवर्यांचं, आणि त्यापैकी आदरणीय मामांचं आज पुण्यस्मरण आहे. अत्यंत कुटुंबाला जी त्यांनी शिकवण दिली. 3 सुना आहेत, तिन्ही माझ्या बहिणी आहेत. शोभाताई आहे, ललिताताई आहे, आमच्या अक्काताई आहे. तिघींना गोड शिकवलं, गोड सदाचरणानं जीवन जगण्यासाठी शिकवलं. नातवांना गोड शिक्षण दिलं, संस्कार दिले. जीवनामध्ये संस्कार फार महत्त्वाचे आहे
आणि ते सांगून जमत नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. कोणाची पाऊले वंदन करायची? जो स्वतः चालतो त्या मार्गाने. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही तेरे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. आपण जर आपल्या ज्या परंपरेने आपण जीवन जगलो, न पडे गुंता, आपल्या जीवनामध्ये गुंता निर्माण होत नाही. गुंता सोडवण्यासाठी सदाचार, समर्पण, सेवा म्हणून आमच्या माता भगिनींच्या शरीरावर 3 अलंकार असतात. एक आहे कंगन, दुसरा आहे कमरपट्टा आणि तिसरे आहे पैंजण. पैंजण हे समर्पणाचं प्रतीक आहे. कंगन हे सदाचाराचं प्रतीक आहे. आणि कंबरदोडा कंबरपट्टा हा समर्पकाचं प्रतीक आहे. तिन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. त्यांच्या जीवनामध्ये समर्पण आहे, त्यांच्या जीवनामध्ये सेवा आहे, त्यांच्या जीवनामध्ये सदाचार आहे. सदाचार, समर्पण आणि सेवा, सदाचार आणि समर्पण या तिन्हींच्या जोरावर आमची माता माऊली विश्वाला भारी पडत असते. तिची काळावर सत्ता आहे. कशामुळे? समर्पण आहे महाराज. एक काळ असा असतो की बापाची 100 एकर जमीन असते, चिरेबंदी वाडा असतो. बाप हा लाखो रुपयाचा उत्पन्न कमावणारा बाप असतो. पण ज्या दिवशी पतीचा हात पकडला, बापाने सांगितलं इथून पुढे संपूर्ण आयुष्य तुला या पतीबरोबर घालवायचं आहे, ती सर्वस्व सोडते. 100 एकर जमीन सोडते, चिरेबंदी वाडा सोडते, बापाचं घरदार सोडते आणि सर्वस्व सोडते. यात नवल नाही, आडनाव सुद्धा सोडते. आडनाव सोडून ती पतीबरोबर निघून जाते. पण ज्या दिवशी पतीबरोबर निघून गेली त्या दिवशी ती घराची मालकीन झाली. का? समर्पण आहे, वा, सदाचार आहे. आयुष्यभर पहाटे 4 वाजेपासून तर रात्री 11 पर्यंत आमची माऊली सेवा करत असते. पाणी तापवायचं, चहा करून द्यायचा, कपडे धुवायचे, लेकरा बाळांची डबे करायचे, आला गेला पाहुणा सांभाळायचा, सासू सासऱ्यांची सेवा करायची. हे सर्व करत असताना आपल्या पतीची मर्जी सांभाळायची. म्हणून सेवा, समर्पण, सदाचार म्हणून आपण त्यांना सर्वजण काय म्हणतो? होम मिनिस्टर, आहे की नाही? काय म्हणतो आपण? होम मिनिस्टर का म्हणतो? कुटुंबाचं गृहमंत्री का म्हणतो? कारण सगळं त्यांच्या हातात आहे. का हातात आहे? त्यांनी समर्पण केलं, त्यांनी वडिलांना सोडलं, त्यांनी त्यांचं सर्व गणगोत सोडलं आणि पतीबरोबर निघून आलेले आहे. म्हणून समर्पण, सदाचार आणि सेवा. तसं मामांच्या जीवनामध्ये समर्पण, सदाचार आणि सेवा या तिन्ही गोष्टी होत्या. आणि या जोरावर त्यांनी काळ सुद्धा आपलासा करून घेतला, काळाला पराभूत केलं आणि आपली प्राणज्योत परमात्मा स्वरूपामध्ये ठेवली. आज 1 वर्ष पूर्ण होत आहे मामांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. विठाला विठाला अभंग सुद्धा त्याचा अर्थाचा आहे. मागणं मागत असताना तुकोबारांनी हेच मागणं मागितलं की हेची सुख पुढती मागतो आगळे. हे देवा, यदा कदाचित या देहाचं प्रारब्ध संपलं आणि मला जर देह ठेवायची पाळी आली तर मी पुन्हा पुन्हा तुझ्याकडे हीच मागणी मागेल. हेच सुख पुढती मागतो आगळे, आनंदाची फळे सेवादान. काय फळ मागितलं? काय मागणं मागितलं? जन्मोजन्मांतरी तुझाच अंकिला. काय मागणं मागितलं? मला जन्मोजन्मांतर तुझा अंकित कर, तुझा सेवक बनव, तुझा दास बनव. किंबहुना देत असताना सुद्धा बरं का, जर पांडुरंग परमात्मा बोललाय की जर मी तुमच्यावर प्रसन्न आहे, मला तुम्हाला काही दान द्यायचं आहे, तर देवाने सांगितलं की मला दान द्यायचं आहे. संत महात्मे दान मागत असताना सुद्धा फार समर्पक दान मागतात मागणी प्रकरणामध्ये. हा, बरोबर आहे. हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे
असताना सुद्धा संत महात्मे मागणी मागतात, तुझा विसर न व्हावा, जन्मोजन्मांतरी तुझाची अंकित आहे की नाही, सारखे प्रमाण आहे. याही अभंगामध्ये तुझाच्या अंकित, तुझा विसर न व्हावा, घेईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधा वया. सारखे फिट प्रमाणात तिन्ही पण असंच राहू द्या. सर्व चरणांमध्ये महाराज सेवा मागतात. त्याप्रमाणे या अभंगात सुद्धा सेवा मागतात. सेवा. आता आपण कीर्तनाच्या चिंतनाकडे वळूया. सेवा मागत असताना मागणाऱ्यांचे देणाऱ्यांचे काही वर्ग पडतात. क्रमांक 1 वर्ग देणाऱ्यांचा, क्रमांक 2 वर्ग घेणाऱ्यांचा, आणि क्रमांक 3 वर्ग घेणाऱ्यांचा आणि देणाऱ्यांचा. वा. आहे की नाही. क्रमांक 1 वर्ग देणाऱ्यांचा, क्रमांक 1 वर्ग घेणाऱ्यांचा, आणि क्रमांक 3 वर्ग देणाऱ्यांचा आणि घेणाऱ्यांचा. देणाऱ्यांमध्ये 7 जण आहेत, घेणाऱ्यांमध्ये 7 जण आहेत, आणि देणाऱ्या घेणाऱ्यांमध्ये 1 जण आहेत. 1 जण जो देतो आणि घेतो. देणाऱ्यांमध्ये 7 जण आहेत. कोण कोण? 7 जणांची यादी सांगितली. निसर्गाने भगवान परमात्म्याने निर्माण करत असताना 7 जणांना निर्माण केलं. रवी चंद्र घनो वृक्षा नदी गावश्च सज्जनाहा. आहे की नाही. रवी चंद्र घनो वृक्षा नदी गावश्च सज्जनाहा. 7 जण देण्यासाठी ते देत असताना कुणाचाही विचार करत नाही, अधिकाराचा विचार करत नाही, कशाचाही विचार करत नाही, फक्त देत असतात. वा. प्रामाणिकपणे देत असतात. ते उपकार करत असताना केवळ त्यांचं जीवन हे परोपकारासाठी आहे. स्वार्थ कोणताच नाही. मला काहीतरी यातून रिटर्न मिळेल, रिप्लाय मिळेल याची कोणतीही भावना अंतःकरणात न बाळगता फक्त देत असतात. ते 7 जण आहे. रवी चंद्र घना वृक्षा नदी गावश्च सज्जना. हा क्रमांक 1 सूर्य. सूर्य हा जगाला देत असतो. काय देतो? प्रकाश. सूर्य अधिष्ठिली प्राची, जगा राणीव दे प्रकाशाची. आहे की नाही. जगा राणीव दे प्रकाशाची. सूर्य हा जगाला देत असतो. काय देतो? सूर्य हा जगाला प्रकाश देतो. आपल्या भाषेमध्ये नाशिकच्या उजेड देतो. काय देतो? आपण काय म्हणतो? उजेड. उजाडलं असं म्हणतो आपण. पण आमच्या आळंदीमध्ये अशोक बाबा, आळंदीमध्ये जर विद्यार्थी ओळखायचा असला तर कसा ओळखायचा? आला गेला इकडून तिकडून. हे इकडून तिकडून म्हटलं का आळंदीकर म्हणायचे कोकणातलं. त्यामध्ये अजून एक सांगू का तुम्हाला? जो जास्त भात मागल, चपाती नको, ज्वारी नको, बाजरी नको, ते गॅरंटीनं सांगायचे की हे कोकणी म्हणून. मग जगा राणीव दे प्रकाशाची. आहे की नाही. राणीव जगाला प्रकाश देतो तो. सूर्य हा जगाला प्रकाश देतो. एक लक्षात घ्या, या 7 जणांनी जर परोपकार केला नसता तर आपण जीवन जगू शकलो नसतो. उपकारामध्ये पहिला क्रमांक सूर्याचा आहे, आणि सूर्याचे अगणित उपकार आहे. आपल्याला कंटाळा येतो कधी कधी. आहे की नाही. आपण जर दिवसभर चाललो, दिवसभर काम केलं, दिवसभर ड्युटी केली, दिवसभर व्यापार केला, तिघांचं घेतो. शेती, व्यापार आणि नोकरी तिघांचं घेतो ना. म्हणजे यात काही जण नोकरदार बसलेले, काही जण शेतकरी बसलेले, काही जण व्यापारी बसलेले, काही जण दुकानावर खूप गर्दी झाली, दिवसभर देऊन देऊन बोर झाले, थकवा आला, तो एक वर्ग. दिवसभर भात लावणी केली, तो एक वर्ग. आणि दिवसभर ड्युटी केली, हा एक वर्ग. तीनही वर्गामध्ये जर यदा कदाचित थकवा आला तर आपण दुसऱ्या दिवशी 6च्या ऐवजी 9ला उठतो. 9ला उठतो. नाही म्हटलं आज लय बोर झालो. का? काल दिवसभर काम केलं, काल दिवसभर चाललो, काल दिवसभर मी मेहनत केली, त्यामुळे आज मला उठत नाही, मी लेट उठणार, विश्रांती घेणार. तसं सूर्यानं ठरवलंय. सूर्यानं ठरलं की 4 युग झाले, मी रोज पहाटे 5:30 वाजता प्रामाणिकपणे उगवतो आणि 6 वाजेपर्यंत डेली ड्युटी करतो. माझ्या ड्युटीमध्ये एकही दिवस खंड नाही. आज मला उठायचं नाही. उद्या 9 जुलैला 10 जुलैला समजा सूर्यानं ठरवलं मी उद्या दुपारी 12 वाजता उठणार आहे. आपलं काय होईल? आपलं काय होईल? जमू शकत नाही. कारण का? निसर्ग इतका प्रामाणिक आहे. लोक म्हणतात निसर्ग बिघडला. निसर्ग बिघडला नाही, आपण बिघडलो. आपण बिघडलो म्हणून निसर्ग बिघडतो. निसर्ग बिघडत नाही, एक लक्षात घ्या. पापी ते अभक्त, दैत्य ते मातले, धरणीसी झाले ओझे त्यांचे. पृथ्वीला कशाचाही भार सहन होत नाही. कशाचाही भार सहन होत नाही. सर्व भार सहन करते, पण
पापी, दुर्जन, अभक्त, दुराचारी, अनाचारी यांचा भार पृथ्वी सहन करत नाही. तिला सहन होत नाही, सहन होत नाही तिला. आणि म्हणून आपण सर्वजण म्हणतो की निसर्ग बिघडला. निसर्ग कधी बिघडत नाही. एक लक्षात घ्या, निसर्ग हा प्रामाणिक आहे. कारण म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चाळिता. म्या बोलविल्या, मी बोलविलं म्हणून वेद बोलतो, सूर्य चालतो. तुझी ये सातेने वेदासी बोलणे, तुझी ये सातेने वेदासी बोलणे. म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळिता. पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा नोलंडावी, पृथ्वीया भूते वहावी, ही आज्ञा माझी. माझी म्हणजे माझी नाही, भगवान परमात्मा. जेने हे विश्व निर्मिले, मारसी देवा संस्थापिले, 21 स्वर्ग ते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. जेने विश्व निर्मिले, मारसी देवा संस्थापिले, 21 स्वर्ग ते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. जेने हे विश्व निर्मिले, समर्थ देवा संस्थापिले, 21 स्वर्गाती धरिले, सत्ता मात्रे आपुले. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो. आणि म्हणून निसर्ग हा कधीही बिघडत नाही. निसर्गाने जे प्रमाण घालून दिलेले सर्वांना, त्याप्रमाणे निसर्गातील प्रत्येक घटक हा वागत असतो. अगदी प्राणी मात्र सुद्धा आपली मर्यादा सोडत नाही. फक्त माणूस मर्यादा सोडतो. माणसं किती खाली आले महाराज, किती माणसं खाली आले. माणसं चोरी करतात आणि कुत्रे पकडतात, एवढे माणसं खाली आले. कधी कुत्र्यांनी चोरी केली आणि माणसांनी पकडली असं पाहिलं कधी तुम्ही? नाही. माणसं चोरी करतात आणि श्वान पथक जातं आणि चोरी पकडतं. याचा अर्थ आपला दर्जा इतका खाली आलाय. परंतु निसर्गाने आपला नियम सोडला नाही, आपली मर्यादा सोडली नाही. सूर्य हा प्रामाणिकपणे पहाटे 5:30 वाजता उगवणार, दिवसभर सर्वांना प्रकाश देणार. प्रकाश देत असताना भेदभाव करत नाही. हा गरीब, हा श्रीमंत, हा पापी, हा पुण्यवान, हा सदाचारी, हा दुराचारी, हा अनाचारी असं नाही म्हणत. सर्वांना सारखा प्रकाश देतो. सर्वांच्या जीवनामध्ये सारखं तेज, सारखा प्रकाश सर्वांच्या जीवनामध्ये तो देत असतो. आणि म्हणून सूर्य हा परोपकारामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. बरं, यदा कदाचित जर सूर्य जर नसेल तर किती मोठा घोटाळा आहे. जर सूर्य जर उगवला नाही किंवा उगवलाच नाही, अहो साधारण आपल्या निसर्गामध्ये किंवा आपल्या व्यवहारामध्ये ही जी लाईट आहे ना, ही लाईट जर नसली तर केवढा गोंधळ होतो. केवढा गोंधळ. तर योगायोगाने मोबाईल आहे, टॉर्च आहे, त्यामुळं समजा कीर्तनात लाईट गेली रात्री. आता दिवसा काही नाही, पण रात्री जर लाईट गेली तर लोक टॉर्च लावतात. काय झालं, नवरा बायको, पतीचं पत्नीवर अतिशय प्रेम, आणि इतकं प्रेम की पत्नीशिवाय घासच घ्यायचा नाही. नियम असा आहे की जेवण करत असताना जी काही सुज्ञ मंडळी आहे ती 5 घास बाजूला काढते आणि पाणी फिरवते आणि जेवण करते. आणि त्यामध्ये 5 घास बाजूला काढत असताना अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा असे ते आहुती देऊन ते 5 घास बाजूला काढायचे आणि जेवण करायचं. म्हणजे पंचप्राणांना पहिलं जेव घालायचं, नंतर आपण जेवण करायचं.
पण याचे पंचप्राण त्याची पत्नी होती, त्याच्यामुळे तो घास बाजूला करत नव्हता. पहिला घास पत्नीला घालायचा आणि पत्नीला जीव घातल्यानंतर हा जेवायचा. आणि मग ते सायंकाळी ड्युटीवरनं आला, नेहमी ती उजव्या बाजूला बसायची, पहिला घास तिला जेवू घालायचा, नंतर यानं जेवण सुरू करायचं. हातपाय धुतले, वॉश झाला, हात कपडे वगैरे बदलले आणि येऊन जेवण करायला बसला. आता दुपारी सासूबाई आली, हे काही त्यानं बघितलं नाही. पत्नी किचनमध्ये स्वयंपाक करते, याने मोबाईल हातामध्ये चॅटिंग करत 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 आसनावर येऊन बसला, जेवायला बसला. आणि जेवायला बसला, हातामध्ये मोबाईल, टॉर्च लावायचं लक्ष नाही, अचानक लाईट गेली. लाईट गेली. आता नित्यक्रम असा की पहिला घास उचलायचा, पत्नीच्या तोंडात घालायचा. आता हा ज्या वेळेस जेवण करायला बसला, ज्या जागी पत्नी बसायची त्या जागी सासूबाई येऊन बसली, कारण ती दुपारी आली होती ना, ती त्या जागी येऊन बसली. आणि जेवण यानं घास उचलला आणि लाईट गेली. आता यानं बघितलं नाही की पत्नी का सासूबाई म्हणून, त्याने घास उचलला आणि तोंडात घासला सासूबाईच्या. सासूबाईला थंडी ताप संगच, माझ्या नवऱ्याने मला कधी जेव घातलं नाही आणि जावाई पहिला घास घालू राहिला. तिने पहिला घास खाला, बोलता सोय नाही ना, पहिला घास खाला. याने दुसरा उचलला, पाच घास खाऊ घालायचे ना. पहिला घास उचलला, खाऊ घातला. दुसरा घास उचलला, खाऊ घातला. तिसरा घास उचलला, खाऊ घालणार आणि लाईट आली. लाईट आली म्हटलं, गाव काही आणू का, काही आणू का. पत्नीचा आवाज तर किचनमधून येतो. मग इथं कोण बसलंय, वळून बघितलं तर सासूबाई. म्हणलं, का हो मामी, कधी आला तुम्ही. ते म्हटले, पहिल्याच घासाला. पहिल्या घासाला. हे असं का घडलं. अहो, व्यवहारातली साधी लाईट गेल्यानंतर एवढा गोंधळ उडतो महाराज. 125 कोटी जनता आहे भारतातली, फक्त 650 कोटी जगातली आहे. जर सूर्य उगवला नाही, एक दिवस जर उगवला नाही, आपलं काय होईल महाराज. म्हणून केवढा मोठा परोपकार आहे सूर्याचा. म्हणून सूर्य अधिष्ठिली प्राची, जगा राणीव दे प्रकाशाची. जगावर अगणित उपकार, भेदभाव न करता सर्वांना समान उपकार करण्यामध्ये सूर्य हा पहिल्या क्रमांकाला आहे. विठाला विठाला म्हणून रवी क्रमांक 2, चंद्र, रवी चंद्र दुसरा क्रमांक आहे चंद्राचा. चंद्र हा परोपकार करत असतो, है का. चंद्र हा परोपकार करतो. किती किती परोपकार करतो. गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. पुष्णमी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मक अहम रसात्मक चौषधी सर्वा. सर्व औषधींमध्ये अमृत टाकण्याचं कार्य मी करतो. कोण करतो. चंद्र करतो. चंद्र हा सर्वांना अमृतमय वनस्पती देतो. आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपण अनेक वनस्पती बघतो, त्या वनस्पतींच्या माध्यमातून आपल्याला येनकेन प्रकारे अमृत मिळत असतं. अमृत मिळतं. सर्व वनस्पती ह्या अमृतमय आहेत, अमर करणाऱ्या आहेत. फक्त आपल्याला त्याचं ज्ञान पाहिजे. आपल्याला ज्ञान नाही. आदरणीय पतंजली व्यासपीठानं सर्व वनस्पती शोधून काढल्या आणि कोणती वनस्पती कोणत्या रोगासाठी. वेळेचं टायमिंग चुकणं, जेवणाचं टायमिंग चुकणं, यामुळं ॲसिडिटी होते आणि ॲसिडिटीमुळं करपट ढेकर अनेक घटना घडतात. ती ॲसिडिटी घालवण्यासाठी एकदम सोपा रामबाण उपाय. आपल्याला कोरफड माहिती का. कोरफड हा इंग्लिश शब्द आहे आणि ॲलोवेरा हा मराठी शब्द आहे. तुम्हाला ॲलोवेरा कळतो का कोरफड कळतं. कोरफड. हा, कोरफड. कारण ॲलोवेरा सध्या कसं ॲलोवेरा जेल, ॲलोवेरा ते चेहऱ्याचं आलंय ना. ते ॲलोवेरा जे आहे म्हणजे कोरफड, त्याचा गर 3 दिवस ते कोरफडाचं पान कापून आणायचं, त्याचा गर काढायचा, पाण्यानं धुवून घ्यायचा आणि 3 दिवस सकाळी अनिशापोटी कोरफडाचा गर खायचा. कशीही ॲसिडिटी असू द्या, ती ॲसिडिटी गायब होते. मूळव्याध, किडनी स्टोन. तुम्हाला बिलाईत माहिती का. बिलाईत. हो. बिलाईत. ते बिलाईचं जे झाड असतं, झाड, ते झाड जे वरती झाड आहे जमिनीच्या वरती, ते विषारी आहे. पण त्याची जी मुळी आहे ना, ती मुळी ते बिलाईत झाड बाहेर घरी घेऊन यायचं, त्याची मुळी कट करायची, त्याचे तुकडे करायचे, त्याची वरची साल काढायची, 2 कप पाणी घ्यायचं, त्या 2 कपाचं एक कप पाणी उकळून करायचं, म्हणजे उकळून गरम करून त्यामध्ये ते पहिल्यांदा त्या मुळ्या टाकायच्या आणि 2 कपाचं 1 कप पाणी करायचं आणि ते पाणी 2-3 दिवस पिलं, कसाही किडनी स्टोन असू द्या तो थांबतो. अशा अनेक औषधे आहे. मी काय आयुर्वेदाचा डॉक्टर नाही, पण आयुर्वेदामध्ये अनेक वस्तू ह्या औषधी आहेत
आणि त्या औषधी वनस्पतीचा जर वापर केला तर निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये अनेक चांगलं तुळस, त्यानंतर आपला अडुळसा, कोरडा खोकला जर असेल तर अडुळसा, पारिजातकाचे पानं आहे की नाही, अर्जुन सादडा, अशा अनेक वनस्पती आहेत की त्या वनस्पतीचं जर आपण सेवन केलं 100% रोग हे बरे होतात. याचा कारण काय असेल तर सोमो भूत्वा रसात्मक, त्या त्या पिकांमध्ये, त्या वनस्पतींमध्ये मी अमृताचं मी काय करतो, सिंचन करतो. आणि सिंचन केल्यामुळे सर्व जगाला अमृतमय औषधी मिळतात. म्हणून परोपकार करण्यामध्ये चंद्राचा दुसरा क्रमांक आहे. विठाला विठाला. रवी, चंद्र, घना म्हणजे पाऊस किती परोपकार करतो. काय सांगावं महाराज, पावसाचा किती परोपकार आहे. 5 मेला सुरू झालाय भाऊ. लोक म्हणतात बाबा आम्ही नवस करतो, पण जाय तू एकदाचा, तो अजून वाढताय पण कमी होता नाही. बरं, तुम्ही म्हणाल महाराज यंदा पाऊस असा प्रसन्न का झाला, त्याचं काय कारण आहे, त्याचं वैज्ञानिक कारण ते तुम्हाला सांगतो. कारण डग बोलेन ढग आले. डग म्हणजे पंजाबराव डग बोलेन ढग आले. तो डग बोला की ढग आले आता. आणि मग ते पाऊस का लवकर आला त्याचं कारण त्याने सांगितलं की केरळच्या समुद्र सपाटीवरनं येणारे जे मोसमी वारे आहे ते दुबईला फिरायला जातात. कुठं? दुबईला. आणि दुबईवरून रिटर्न मारून ते अरबी समुद्रातून प्रवेश करून मग ते महाराष्ट्रामध्ये एंट्री करतात. असा प्रतिवर्षाचा नियम आहे त्याचा पावसाचा. या वर्षी पावसानं दुबईला फिरायला गेलाच नाही, गोव्यावरून मुंबई टर्न मारला. काय केलं? गोव्यातून मुंबईला टर्न मारला. ते म्हटले कंटाळा आला दुबई फिरून, पहिलं मुंबई फिरून घेऊन मग दुबईला जाऊ. त्यामुळं 1 महिना जो त्याचा कालावधी आहे हिंदी महासागरातून राऊंड मारून दुबई मार्गे अरबी समुद्रात यायचं, तर तो डायरेक्ट हिंदी महासागरातून अरबीत घुसला. गोव्यावरून डायरेक्ट मुंबईला आला, मुंबईतून डायरेक्ट एंट्री केली. त्यामुळं 1 महिना जो पाऊस लेट होतो आपला 15 जूनला 30 जूनपर्यंत, तो 5 मेलाच सुरू झाला आहे की नाही. रवी चंद्र घना म्हणजे पाऊस हा विचारत नाही की समोर ज्याला आपल्याला पाणी द्यायचं आहे तो किती श्रीमंत आहे, तुकोबारायांचं प्रमाणच आहे. नाही विचारित मेघ, आणि पुढला शब्द फार घाण आहे तुकोबारायांचा, हगंदरी शेत. नाही विचारित मेघ हगंदरी शेत. पाऊस विचारत नाही का ही चांगली जागा आहे, ही वाईट जागा आहे, हे अमुक ठिकाण आहे, हे मंदिर आहे, ही गावाची बाजूची पडीक जागा आहे. हे पाऊस विचारत नाही. सर्वांना सारखा वर्षाव करतो, सारखा वर्षाव. कुणाचाही भेदभाव नाही, गरिबीचा भेदभाव नाही, श्रीमंतीचा भेदभाव नाही, उंच नीच काही नेणे. भगवंत नाही, पाऊस पूर्वार्ध फक्त, उत्तरार्ध नाही. नेणेपर्यंत पुढलं कट करायचं. पाऊस विचार करत नाही की देत असताना कमी जास्त प्रमाणात येतं, मग सर्वांना सारखं देतो. म्हणून रवी चंद्र वृक्ष परोपकार करतात महाराज. वृक्ष फार परोपकार करतात. जिवंत असेपर्यंत वृक्ष परोपकार करतात आणि गेल्यानंतर सुद्धा परोपकार करतात. जिवंत असेपर्यंत किती परोपकार? क्रमांक 1 सावली देतात. आहे की नाही. आपण आता सध्या वाटसरू कमी झाले, तरी पण आपण जर लॉंग रूटला असलो, लॉंग रूटला जर हायवेला आपली 4 व्हीलर गाडी चालत असली आणि कंटाळाला गाडीमध्ये बसून थोडी गार हवा घ्यायची आहे, आपण काय करतो? गाडी एखाद्या झाडाखाली लावतो. आपण घरून नेलेली चटणी भाकरी भाजी बाहेर काढतो, बिस्लरीची बॉटल काढतो आणि त्या झाडाखाली थंड सावलीमध्ये काय करतो? आपण छान जेवण करतो, हवा घेत जेवण करत असतो. कारण का? पहिला क्रमांक वृक्ष सावली देतो. सावली देत असताना भेदभाव करत नाही, सावली देतो. क्रमांक 2 फळं देतो. क्रमांक 3 फुलं देतो. क्रमांक 4 वनस्पतीचे ज्या काही औषधी आहेत त्या औषधी देतो. आहे की नाही. वृक्ष काय करतो? फुलं देतो, फळं देतो, सावली देतो. हे जिवंत असेपर्यंतचे उपकार आहेत आणि गेल्यानंतर सुद्धा उपकार आहे. काय तुम्ही एकदा आयुर्वेदिक दवाखान्यात जाऊन बघा. आपल्याकडे दगडूतिली प्रसिद्ध आहे. किती वाळलेले औषधी आहेत, किती वाळलेल्या झाडांच्या साली आहेत, ज्या देवगुणी साली आहेत की असंख्य असे दुर्गुण म्हणजे न बरे होणारे आजार त्या सालींनी बरे होतात.
म्हणजे जिवंत असेपर्यंत उपकार, गेल्यानंतर सुद्धा आपल्याला घरासाठी सरपण, नंतर आजारासाठी साली, फुलं एक अजून एक फुल फार महत्वाचं आहे. त्या फुलाची किंमत आपल्याकडे नाही. तुम्ही जर जवार मोखड्याला जर गेले तर ते फुलं 4 महिने घराच्या बाहेर निघू देत नाही. कशाचे फुलं? अहो मोहाचे फुलं. 4 महिने तिकडे कोकणात पाऊस चालतो आणि 4 महिने माणसांना फिरून फिरून कंटाळा येतो, खायला काही नसतं. मग फुलं घ्या, खा आणि शांत बसून राहा. आपणे मस्ती में, आहे की नाही? आपल्या मस्तीमध्ये बसून राहतात मोहाच्या फुलांनी. म्हणून जिवंत असेपर्यंत उपकार करतात आणि गेल्यानंतर सरपणाच्या रूपाने उपकार, सालीच्या रूपाने उपकार, वाळलेल्या फुलाच्या रूपाने उपकार, त्या औषधीच्या रूपाने उपकार, अनेक उपकार गेल्यानंतर, असेपर्यंतही उपकार, गेल्यानंतरही उपकार. म्हणून रवी, चंद्र, घना, वृक्षा, नदी सुद्धा उपकार करत असते. जळ न खाती जळा, खाती जळा, वृक्ष आपुलिया फळा, आपुलिया बळा, भोगता तो निराळा जेने गोडी निवारली, भोगता तो निराळा जेने गोडी निवारली, भोगता तो निराळा तेरे गोडी निवारागी, भोगता तो निराळा तेरे गोडी निवारागी. काय प्रमाण? जळ न खाती जळा, हां, वृक्ष आपुलिया फळा, वा वा. भोगता तो निराळा जेने गोडी निवडली. जळ न खाती जळा म्हणजे पाणी स्वतःच्या कामाला नाही, इतरांच्या कामाला वा. आहे. वृक्ष स्वतःच्या कामाला नाही, दुसऱ्यासाठी परोपकारासाठी आहे की नाही? परोपकारासाठी वृक्ष, परोपकारासाठी नदी. आणि म्हणून नदीचं वर्णन करत असताना ज्ञानोबारांनी फार गोड वर्णन केलं. का गायीची तृषा हरू, व्याघ्रा ते विष होनी मारू, हे नेने का करू तोय जैसे. आपल्याजवळ गंगामाई वाहते. अजून तुम्हाला एक महत्त्व सांगतो गंगामाईचं. स्कंद पुराणामध्ये गोदावरीचं वर्णन असं आलेलं आहे की गोदावरीच्या दोन्ही किनाऱ्यावर, बरं का झाडे बाबा, गोदावरीच्या पूर्व किनाऱ्यावर आणि गोदावरीच्या उत्तर किनाऱ्यावर, पश्चिम किनाऱ्यावर 10 कोसाच्या अंतरामध्ये जो जीव राहतो, जीव म्हटलं मी, माणूस नाही म्हटलो, जो जीव राहतो, मग त्यामध्ये घोडा, कुत्रा, मांजर, किडा, मुंगी कोणी असू द्या, जो जीव राहतो त्याला पुनर्जन्म नाही. कुणाला? जो गोदावरीच्या दोन्ही तीरावर 10 कोसाच्या अंतरामध्ये राहतो त्याला पुनर्जन्म नाही. आपण गोदावरीच्या किनाऱ्यावर जन्माला आलेलो आहे, फक्त आपण माणसासारखं राहिलो पाहिजे. आपण माणसासारखं राहिलो की आपल्याला पुनर्जन्म नाही महाराज. कारण गोदावरीचं जल इतकं पवित्र आहे, नद्यांचं जीवन इतकं पवित्र आहे महाराज. आपल्या भारत देशामध्ये नदीला आई म्हणतात, आहे की नाही? माता म्हणतात. यमुना माता, गोदावरी माता, कोयना माता, कृष्णा माता, इंद्रायणी माता, चंद्रभागा. आपण नदीला आई म्हणतो. परदेशामध्ये नदीला आई म्हणत नाही, आहे की नाही? नदीला आई म्हणत नाही. तिकडे एक नदी आहे, ती प्रसिद्ध नदी. कोणती? तिकडे एक प्रसिद्ध नदी मोठी आहे, त्या नदीला कोणी माता म्हणत नाही. अगदी पाकिस्तानामध्ये आमची सिंधू नदी जर गेली तर तिला सिंधू नदीला माता म्हणत नाही. आपण तिला सिंधू माता म्हणतो, ते माता म्हणत नाही, ते त्याला रिव्हर म्हणतात. रिव्हरच म्हणतात ना? हो, हां, रिव्हर म्हणतात, नदी म्हणतात त्याला. आणि म्हणून आपण तिला आई म्हणतो. तिचा उपकार करण्याची पद्धत अशी आहे. ज्ञानोबारांनी 2-3 ओव्या दिल्या. गायीची तृषा हरू, गाय ही जगाला दूध देते म्हणून हिला मी अमृत म्हणून पाणी पाजेल. आणि सर्प हा जगाला दंश करतो, वाघ हा पशुधिक खातो, त्यांना मी विष म्हणून मारून टाकेल, असं कधी नदी करत नाही. मग सर्वांना दोघांनाही सारखं जलामृत, अमृतासारखं पाणी देते. सर्पालाही पाणी, गायीलाही पाणी, वाघालाही पाणी, माणसालाही पाणी, सर्वांवर सारखा उपकार. बरं, पोखित तिरीचे पादप, दोन्ही तीरावरील वृक्षांना जीवन देऊन फलीभूत करते. एक किनारा आहे पूर्व किनारा, दुसरा किनारा आहे पश्चिम किनारा, एक किनारा आहे दक्षिण किनारा, एक किनारा आहे उत्तर किनारा. 2 किनाऱ्यांमधून नदी वाहत असते. बरं का दादा, 2 किनाऱ्यामधून नदी वाहते. तसं मानव जीवनरूपी नदी सुद्धा 2 किनाऱ्यांतून वाहते.
तिला एक किनारा आहे सुखाचा वा. आणि दुसरा किनारा आहे दुःखाचा. असा एकही माणूस नाही ज्याच्या जीवनामध्ये पूर्ण सुख आहे आणि असा एकही माणूस नाही ज्याच्या जीवनामध्ये पूर्ण दुःख आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी श्याम के दास. है की नाही? श्याम के दास सब सुखी. जे भगवंताचे दास आहेत, जे भगवंताचे सेवक आहेत ना, ते सर्व सुखी. पण बाकी कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी सुखी श्याम के दास. काही तन दुखी, तन दुखी, गुडघे दुखतात, कंबर दुखतं, गॅप पडला गोळे उठतात, बीपी वाढली शुगर कमी झाली, शुगर वाढली बीपी कमी झाली, तन दुखी. कोई मन दुखी, यानं मला मांडलं नाही आणि तो माझ्याशी चांगला बोलला नाही, त्यानं माझी स्तुती केली नाही ना, हा माझ्याकडे यानं माझ्याकडे नीट पाहिलं नाही. कोई मन दुखी, कोई धन दुखी, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. एक जण दवाखान्यामध्ये गेला, ते म्हणते डॉक्टर साहेब. म्हटलं काय? म्हटलं माझं पोट दुखतंय. पोट दुखतं? म्हटलं काही जड उचललं? म्हटलं नाही. नळ भरले? म्हटलं नाही. पाय खालीवर झाला? म्हटलं नाही. खाण्यामध्ये काही बिघाड झाला? म्हटलं नाही. पाणी उभ्यानं पेले? म्हटले नाही. मग पोट दुखण्याचं कारण काय? ते म्हटले शेजारच्यानं बंगल्याला पाया घातलाय आणि तो स्लॅपवर आला था बंगला. आता स्लॅपवर बंगला आला आणि हा दवाखान्यात गेला. आता यामध्ये अमेरिकेचे जरी डॉक्टर बोलावले तर याला पर्यायी औषध नाही. मग याला औषध काय? चांगला मोठा दगड बांधायचा आणि मोठ्या विहिरीत उडी मारायची. कारण का? त्याला औषध नाही ना मारा दुसरं. पोट दुखीला काय औषध आहे? पोटामध्ये जी कळ उठते ना, तिला औषध नाही, तिला औषध एकच. म्हणून कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सुख दुख सब सब दुखी, सुखी श्याम के दास. फक्त भगवंताचे दास हे सुखी आहेत. आणि म्हणून दुःख हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. पूर्व किनारा दुःखाचा आहे, उत्तर किनारा सुखाचा आहे. पूर्व किनारा सुखाचा आहे, उत्तर किनारा दुःखाचा आहे. म्हणून नदीच्या जीवनामध्ये दोन तट आहे, एक पूर्व तट, एक उत्तर तट, एक दक्षिण तट, एक पश्चिम तट. दोन तटाच्या मधून नदी वाहते आणि नदी वाहत असताना, तिचा प्रवास ती करत असताना दोन्ही बाजूला जे वृक्ष आहेत त्यांना फलीभूत करते. समुद्राला मिळत असताना मध्ये जर धरणं झाले, गोदावरी धरण आहे की नाही, हो, आपलं नांदूर मधमेश्वर धरण, जागेवर जर धरणं झाले तर 5-50 गावांचा विकास करते. म्हणजे जात असताना जीवन फलीभूत करते, समाजाचा विकास करते, अंती समुद्राला जाऊन मिळते. तुका म्हणे गंगा सागर संगमी, तैस्या झाल्या उर्मी एक अवघ्या रूप. झाल्या उर्मी. उर्मी एक रूप. मिळत असताना आपलं नाव रूप शिल्लक ठेवत नाही. नदी ही परोपकारासाठी आहे. रवी चंद्र घना वृक्षा नदी. गावहा, गावा म्हणजे गाव नाही, गावा म्हटलं ना, गाव नाही, मग गाय. गाय ही परोपकार करते. गायीचे किती परोपकार आहे महाराज. आपल्या भारत देशामध्ये गायीला गोमाता असं म्हणतात. गाय ही गोमाता आहे. 33 कोटी देवांचा आश्रयस्थान म्हणजे आपली गोमाता आहे. तिची जर सेवा केली तर जीवनामध्ये सर्व काही प्राप्त होतं गायीच्या सेवेने. म्हणून जगाचा बाप पांडुरंग परमात्मा, श्रीकृष्ण परमात्मा 11 वर्ष त्या गायीच्या पाठीमागे अनवाणी पायाने चालला. का? कारण तिचे चरण रज मला लागावे. गायीच्या मागे कृष्णाची पाऊले, आहे की नाही. गायीच्या मागे कृष्णाची पाऊले. भगवान परमात्मा त्या वृंदावनामध्ये, त्या गोकुळाच्या यमुनेच्या तीरावर गायी वासरं चारायचा आणि त्यांची रजक्कन आपल्या अंगावर पडावी ही त्याची इच्छा होती. गाय ही गोमाता आहे. जिवंत असेपर्यंत उपकार करते आणि गेल्यानंतर सुद्धा उपकार करते. जिवंत असेपर्यंत किती उपकार? अनेक उपकार आहे महाराज. जिवंत असेपर्यंत पहिला उपकार, आपल्याला कुटुंबाला दूध देते. काय देते? दूध. दूध कसं आहे? पाहे पा दूध, पवित्र आणि गोड. दूध पुढं नाही म्हणायचं, पासी त्वचेचे आते उलट आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. पता पूर्वार्ध घ्यायचा. पाहे पा दूध पवित्र आणि गोड आहे. ज्ञानोबारायांचे शब्द आहे महाराज. दूध कसं आहे? पवित्र आहे. आणि कसं आहे? गोड आहे. गोड. काही गोष्टी पवित्र आहे तर गोड नाही, काही गोष्टी गोड आहे तर पवित्र नाही, काही गोष्टी पवित्रही नाही आणि गोडही नाही,
आणि काही गोष्टी पवित्रही आहेत आणि गोडही आहेत. काही गोष्टी पवित्र आहे पण गोड नाही. गोदावरीचं पाणी पवित्र आहे पण गोड नाही. जर तुम्ही ओढ्याजवळ गेले किंवा तुम्ही जर पळशाला गेले आणि जर नाशिकचं ड्रेनेज तुम्ही जाताना बघितलं तर तुम्ही पाणी हातात घेणार नाही. कारण ते पवित्र आहे. गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सनिध कुरु जलेस्मिन गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी. आपण स्नान करू शकतो पण पाणी पिऊ शकत नाही. कारण ते पहिलं फिल्टर करावं लागल. त्यातला नाशिकचा मटेरियल पहिला बाहेर काढावा लागल आणि नंतर मग आपल्याला पाणी प्यावं लागल. हे वाईट वाटण्याचं कारण आपण सगळ्यांनी ड्रेनेजचे पाईप कुठं सोडले? आपणच दूषित केलं ते. हा, कुठं सोडले आपण सगळे? गटारीमध्ये. गटार कुठं गेली? ही काय इथं सोडलेली बा पाठीमागं. काय खाली. हा, आणि ती पळशावाले म्हणतात वा काय पाणी लागतं. त्यांना काय माहिती वरती काय गोंधळ येतो. म्हणून गंगेचं पाणी पवित्र आहे, गोड नाही. हॉटेलचे पदार्थ गोड आहे परंतु पवित्र नाही, आहे की नाही? कारण ते चहाचं पातेलं हे अमर पातेलं आहे. अमर पातेलं म्हणजे दादा, अमर पातेलं म्हणजे काय? ज्या चहामध्ये पुन्हा पुन्हा चहा केला जातो परंतु पातेलं घासल्या जात नाही, याला अमर चहा असं म्हणतात. आणि मग आपण म्हणतो वा काय चहा गोड लागतो. तुला काय माहिती, पहाटेपासून तेच पातेलं रात्री 11 पर्यंत रिटर्न होत असतं. तेच पातेलं. पुन्हा अमर मिसळ. अमर मिसळ म्हणजे ज्या मिसळीतली काही उसळ पुन्हा पुन्हा शिल्लक राहते आणि ती पुन्हा पुन्हा पातेल्यामध्ये रिपीट होत असते, त्याला म्हणतात अमर मिसळ. मिसळीचं पातेलं घासल्या जात नाही. तुम्ही पाहिलं का हॉटेलवाल्यांचं मिसळीचं पातेलं घासलंय बुवा आणि नवीन पातेलं घेतलंय मिसळीला? नाही. चहा तुम्ही पाहिला का? एखादा प्रामाणिक चहावाला असेल की जो पुन्हा पुन्हा पातेलं घासतो. नाहीतर अमर चहा, अमर मिसळ म्हणून पदार्थ गोड आहेत. कुठले? हॉटेलचे पदार्थ गोड लागतात, पवित्र नाही. काही गोष्टी पवित्रही नाही आणि गोडही नाही. काय? मद्य आणि मांस हे पवित्रही नाही महाराज आणि गोडही नाही. ते पदार्थ पवित्रही नाही आणि गोडही नाही तरी लोक भक्षण करतात. धन्य त्यांच्या दैवा आले, है की नाही? किंवा धन्य माता पिता तयाची या. हा, पवित्रही नाही आणि गोडही नाही. आणि चौथा क्रमांक, पवित्रही आहे आणि गोडही आहे. गाईचं दूध हे पवित्रही आहे. यदा कदाचित आमची माऊली आणि एखादी माऊलीला जर बाळ झालं आणि डॉक्टरनं सांगितलं की तुमचं दूध बाळाला चालणार नाही, पोट फुगतं किंवा त्रास होतो बाळाला, मग एक काम करा, एखादी गावठी गाय बघा आणि त्यांचं दूध सुरू करा. मग ती ओ दूधवाले बाबा, म्हटलं काय, इकडे या, आम्हाला रोज अर्धा लिटर दूध देत जा आणि बिना पाण्याचं देत जा. कसं? बिना पाण्याचं. पाणी नका टाकू. मग का? आमच्या बाळाला दूध पाहिजे आणि त्याला इतर दूध सहन होत नाही, त्यामुळं त्याला गाईचं दूध पाहिजे. 6 महिने आईचं नाही पण गाईचं दूध पाहिलं, बाळ गुटगुटीत झालं. कशामुळं? पाहेपा दूध पवित्र आणि गोड. गोडही आहे आणि पवित्रही आहे म्हणून गाय दूध देते, आहे की नाही? आमचे आदरणीय पोपट महाराज कासारखेडकर एक फार गमतीनं सांगतात, ज्याच्या घरी कोंबडीचे पाय ते सांगावे काय. पाय टाकून पाय, टाकताच पाय नाही तर मग भरे पाय. कोंबडीवाल्यांचं काय खरं आहे? ती कुठं प्रसाद देत चालते अंगणामध्ये. बरं, भांडे पाहत नाही, ताटं पाहत नाही, तांब्या बघत नाही, टाकताच पाय किंवा भरे पाय. आणि ज्याच्या घरी गाईचे पाय तेथे उन्हे काय, आहे की नाही? गाईच्या जिथं गाईचा सांभाळ आहे ना तिथं काही उन्ह नाही. म्हणून गाय ही गोमाता आहे. क्रमांक 1 दूध देते. क्रमांक 2 आपल्या शेतीसाठी गोरा देते. गोरा आपल्याकडे नाशिकमध्ये त्याला गोरा म्हणतात, साताऱ्याकडे त्याला खोंड म्हणतात. काय म्हणतात? खोंड. सातारा सांगली भागामध्ये त्याला खोंड म्हणतात. आपल्या शेतीसाठी खोंड देते, गोरा देते. आपल्या गोठ्यामध्ये वाढ व्हावी म्हणून वासरी देते गाईच्या रूपानं, आहे की नाही? गाईच्या रूपानं वासरी देते, गोऱ्याच्या रूपाने खोंड देते, दूध देते. आपल्या शेतीची सुपीकता वाढावी म्हणून शेण देते आणि औषधी म्हणून गोमूत्र देते. जिवंत असेपर्यंत 5 उपकार, गेल्यानंतर 3 उपकार आहे. गेल्यानंतर शिंगांच्या फण्या बनवतात, कंगवा. पहिल्या काळामध्ये आजही बनवतात पण आता प्लास्टिक आल्यामुळं ते थोडंसं मागं पडत चाललंय, महागडं झालं ते. आता प्लास्टिकमध्ये कंगवी बनवतात, परंतु गाईच्या शिंगांचा फणी कंगवा बनवतात, खुरांच्या औषधं बनवतात, चांबडीचे चप्पल बनवतात. मांस इतरांना खाण्यासाठी कामं येतं आणि रक्तामधून अनेक औषधी बनवले जातात.
आणि गायीच्या उदरामध्ये म्हणजे हृदयामध्ये स्वादुपिंड नावाचं एक पदार्थ आहे, एक अवयव आहे. स्वादुपिंड दादा, स्वादुपिंड नावाचा एक अवयव आहे. त्याला वैज्ञानिक भाषेमध्ये प्रँकियस असं म्हणतात. काय म्हणतात? प्रँकियस, स्वादुपिंड. त्या स्वादुपिंडापासून जे औषध बनवलं जातं, जे शुगरवाले आहे ना, हाय शुगरवाले, त्यांना रोज इंजेक्शन घेतलं जातं. इन्सुलिन म्हणतात त्याला. ते जे इन्सुलिन आहे ना, ते त्या स्वादुपिंडाचं बनवतात. गाईचा जो स्वादुपिंड आहे त्याचं जे तो स्वादुपिंडापासून ते इन्सुलिन जे बनवतात, ते हाय शुगरवाले ज्यांना रोज इंजेक्शन घेतलं जातं ना, त्या स्वादुपिंडाचं ते इंजेक्शन बनवतात. म्हणजे स्वादुपिंडापासून औषध, कातड्यापासून चप्पल, मांसापासून खाद्यपदार्थ, खुरांपासून औषधी, अजून कॅल्शियम जे बनतं ना, कॅल्शियम त्याला काय बोरॅन असं काही बोरॅन असं म्हणता वाटतं. त्याची जी हाडं आहेत ना, तर त्या हाडांपासून जे टूथपेस्ट आहेत ना, टूथपेस्ट ही जनावरांच्या हाडाशिवाय बनत नाही. एक लक्षात घ्या, जनावरांचे हाडं टाकल्याशिवाय ती टूथपेस्ट बनत नाही. ते टाकावेच लागतात. म्हणजे लक्षात शब्द येऊन राहिला तर ते हाडं वापरल्याशिवाय टूथपेस्ट बनत नाही. मग आपण एकादशीला टूथपेस्ट करतो. म्हटलं का हो उपवास आहे का? म्हटलं मग मला एकादशी आहे, मी काही खात नाही, पण ब्रश करतो ना, ब्रश करतो आपण. म्हणून जिवंत असेपर्यंत उपकार, गेल्यानंतरही उपकार. म्हणून तुका म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. विठाला विठाला. गाय ही परोपकार करते. रविचंद्र घना वृक्षा नदी गावश्च सज्जन. हा गाय. आणि 7वा क्रमांक आहे सज्जन. सज्जन हे परोपकार करण्यासाठी आतात. सज्जन हे परोपकार करण्यासाठी भूतलावर येतात. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी. येते उपकारासाठी, येते उपकारासाठी. आले घर जावं कुठी, आले घर जावं कुठी. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. वैकुंठात त्यांचं घर होतं, पण केवळ आणि केवळ परोपकारासाठी संत महात्मे या मृत्यू लोकामध्ये येतात. अवतार तुम्हा दया करान, अवतार तुम्हा दया करान. अवतार तुम्हा दया कारण, अवतार तुम्हा दया कारण. उतरावे जन जड जीवा, उतरावे जन जड जीवा, उतरावे जन जड जीवा, उतरावे जन जड जीवा. अवतार तुम्हा दया करान, अवतार तुम्हा दया करान. उतराय जन जड जीवा, उतराय जन जड, उतराय जन जड जीवा, उतराय जन जड जीवा. अवतार तुम्हा दया कारण, अवतार तुम्हा दया कारण. केवळ आणि केवळ परोपकारासाठी संत महात्म्यांचं जीवन चरित्र आहे. संत महात्मे केवळ केवळ परोपकारासाठी आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विमुक्ती दे कष्टविधी परोपकारे, दे कष्टविधी परोपकारे. जगाच्या कल्याणा संतांच्या विमुक्ती दे कष्टविधी परोपकारे, जह कष्टविधी परोपकारे.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. कष्टविती देह जगाच्या कल्याणात देह कष्ट होतात. आणि म्हणून नदी गावश्च सज्जना, सज्जन हे परोपकारासाठी आहे. शोधून काय झालं? आले संत शोधून आले संत हिताहित जगाचे. संत महात्मे हे परोपकार करण्यासाठी येतात. काय झालं? बांबू हा ब्रह्मदेवाजवळ गेला. देवा, माझ्यावर अन्याय झालाय. काय झालं? त्या चंदनाने बोरीला चंदन बनवलं, बाभळीला चंदन बनवलं, सर्व वृक्षांना चंदन बनवलं, पण मला चंदन नाही बनवलं. ब्रह्मदेव म्हटले असं का झालं? सर्व वृक्ष जर चंदन ते चंदन बने सदगुणे संपन्न. चंदन हा सर्व वृक्षांना चंदन बनवते त्याच्या सानिध्यामध्ये, मग तू चंदन व्हायचा का राहिला? त्याचं कारण असं होतं, त्या बांबूला विहितीवर गाठी होत्या आणि त्या आतल्या गाठी होता. तुमच्या लक्षात आलं असं? बांबूला आतल्या गाठी असल्यामुळं त्याचा उद्धार झाला नाही. शक्यतो आतल्या गाठीच्या माणसांचा उद्धार होत. माणूस तोंडावर फटकळा असला परवडला, तोंडावर बोलणारा असला परवडला, पण आतून बोलत काहीच नाही, पण असा कार्यक्रम करतो का समजतच नाही इंजेक्शन कुठं दिलंय ते. ती बेडी सोडता सोडता माणसाच्या नाकी नऊ येतात माणसाच्या. म्हणून ते बांबू आतल्या गाठीचा होता. ते म्हटले, हे बघ, तुझा चंदनाने उद्धार नाही केला, तू एक काम कर, वारकऱ्याकडे जा. बांबू वारकऱ्याकडे गेला. वारकरी म्हणला, रागावू नको, अरे चंदनच काय, चंदनाने तुझी पूजा होईल. वा. मग बांबूनं काय केलं? त्याची 5 फुटाची काठी बनवली, पताका बनवली, काठी बनवली, आणि ती काठी तिला पताका लावली. आता आपण काल घेतो ना, कालच वारीवरून सगळे लोक आले, दिंड्या पताकांचे भार, आहे की नाही? आणि म्हणून ती बांबूची काठी वारकऱ्याने 5 फुटाची काठी बनवली, त्याला पताका लावली आणि खांद्यावर घेतली ज्ञानोबा तुकाराम, तुकाराम ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. वारकरी बाबा त्र्यंबकेश्वरवरनं पंढरपूरला निघाले. नाशिकला आले. पहिला मुक्काम गोदावरीच्या किनाऱ्यावर. वारकरी बाबांनी सकाळी पहाटे कपडे काढले, पंचा गुंडाळला कमरेला, खांद्यावर पताका घेतली, गंध घेतला, गंगामाईच्या किनाऱ्यावर गेले, आपल्या रामकुंडावर स्नान केलं, कपडे घातले दुसरे, एक तांब्या भरून घेतला, गंगामाईच्या किनाऱ्यावर वरती येऊन बसले, पताका भिंतीला उभी केली, चंदन घेतला, चंदन, आणि त्या चंदनाने बांबूची पूजा केली. कशाची पूजा केली? बांबूची पूजा केली. अरे लेका, चंदनच काय, चंदनाने तुझी पूजा होईल. संत महात्मे जीवाला जीव ठेवत नाही. आपुल्या सारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. एक लक्षात घ्या, 100 वर्षामध्ये वारकरी शिक्षण संस्थेने काय कार्य केलं? काय कार्य केलं दादा? 50,000 कीर्तनकार महाराष्ट्रामध्ये. अनंत महामंडलेश्वर आमचे अशोक बाबा झाडे हे जोग महाराज संस्थेचे ट्रस्टी. पहिली संस्था स्थापन केली जोग महाराजांनी, वारकरी भजनी मठ इगतपुरी, आणि संस्था स्थापन केली आळंदीला, वारकरी शिक्षण संस्था. या संस्थेने काय कार्य केलं? माझा आवडता अभंग म्हणतो मी. जयाने घातिली मुक्ती गावाने, मेळविली माझी वैष्णवांची, मेळविली माझी वैष्णवांची. जयाने घातली मुक्तीची गवाची, मेळविली माझी वैष्णवांची, मेळविली माझी वैष्णवांची. मेळविली माझी वैष्णवांची, मेळविली माझी वैष्णवांची. घातली मुक्तीची गवाची, मेळविली माझी वैष्णवाची, मेळविली माझी वैष्णवाची. आमच्या सद्गुरु जोग महाराजांनी काय कार्य केलं? राजपूत समाजाचे बंकट स्वामी महाराज, धनगर समाजाचे लक्ष्मण बाबा इगतपुरीकर,
गुरव समाजाचे मारुती बाबा गुरव वा. आणि ब्राह्मण समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर या सर्वांना एकत्रित केलं आणि जातीपातीचे बंधनं तोडून सर्वसामान्य कुटुंबातला माणूस कीर्तन व्यासपीठावर उभा केला. यारे नाही तर- यारे लानत हो नाही तर गुरव समाजाचा मुलगा कीर्तन करू शकत नव्हता. या तिवा लक्षात सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उदार हरीच्या नामे कलियुगी उदार हरीच्या नामे सकळाशी येते आहे उद्धार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. एक लक्षात घ्या, वेदांनी सुद्धा टाळलं होतं. काल माझ्या बरोबर मातंग समाजाचे 2-3 माणसं मी बरोबर नेले होते वारीला. अशोक बाबा मातंग समाजाचे माणसं माझ्यावर वारीला होते काल. 3 जण मातंग समाजाचे. वेदाने ज्यांना टाळलं होतं, वेद आम्हावरील रुसून गेला, पण आम्ही त्याच्या बाला धरले कंठी. कोणाला? पांडुरंगाला. वेद आपल्यावर नाही, पण एक विशिष्ट वर्गावर वेद रुसून गेलेला आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य तिघांनाच वेदाचा अधिकार आहे, शूद्राला वेदाचा अधिकार नाही. पण सर्वांसाठी महाराजांनी प्रमाण बोललं की यारे यारे लहान थोर याते याते बलती बलती नारी नर. नारी नर. सर्वांना भक्तीचं द्वार उभा केलं. नाही चोखोबारायांची पहिली समाधी आहे. पहिलं दर्शन चोखोबारायांचं आहे. नंतर नामदेवरायांच्या शिंपी समाजाचं आहे. का असं का घडलं? सर्व समाजाला एका व्यासपीठावर आणायचं कार्य जोग महाराजांनी केलं, वारकरी शिक्षण संस्थेनं केलं. त्याची 3 मोठ्या क्रांती आहे महाराज. 3 मोठ्या क्रांती आहे. पहिली क्रांती ज्ञानोबारायांची. सर्व समाजातील संतांना वाङ्मय लिखाण करायला लावलं. ज्ञानोबारायांची क्रांती. छत्रपती शिवरायांची क्रांती आहे. एका भगवा पताकाखाली सर्व जमा केले, सगळे समाजाचे माणसं जमा केले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. 12 बलू देतात. आणि तिसरी क्रांती निर्माण केली सद्गुरू जोग महाराजांनी. नाहीतर मुसलमान मुलगा कीर्तन करतोय, मातंग समाजाचा मुलगा कीर्तन करतोय, आहे की नाही, मांग समाजाचा मुलगा भागवत सांगतोय. हे कुणामुळं घडलं? हे आमच्या संस्थेमुळं घडलंय. त्यामध्ये बंकट स्वामी, मारुती बाबा, लक्ष्मी बाबा यांचे अगणित उपकार आहे महाराज, अगणित उपकार. आणि म्हणून सर्वसामान्यांना भक्ती करण्याचा अधिकार या संत महात्म्यांनी दिला. म्हणून 7 जण परोपकारासाठी आहे. रविचंद्र घना वृक्षात नदी गावश्च सज्जन हा. 7 जण देणारे. आता वाजले 12:15. मग 15 मिनिटात आपण 7 जण घेणारे पाहू. हर हर घेणाऱ्यांमध्ये पहिला क्रमांक आमचा म्हणजे आपला. जोपर्यंत KYC झालेली नव्हती, KYC कळाली ना, KYC हो. आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोपर्यंत बँकेला लिंक होत नव्हतं, काय गर्दी बाबा. माणसांची तारांबळ केली या महिलांनी. का? लाडका भाऊ प्रसन्न झाला. ते म्हणजे लाडक्या बहिणीला 1500 रुपये पोच झालेच पाहिजे. 6 महिने बँकेला काही उजरू दिलं नाही यांनी. हो KYC करा, हो पैसे नाही पडले KYC करा, हो पैसे पडत नाही KYC करा. KYC करता 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 परेशान केलं, आहे की नाही? परेशान केलं का नाही? का? आपण घेणाऱ्यांपैकी आहोत. मग घेणाऱ्यांमध्ये 7 जण आहे. कोण कोण आहे? मक्षिका, आहे की नाही, मक्षिका, मशक, वेश्या, मूषक, याचकस्तथा, ग्रामनिर्गणकश्चैव सप्तैते परभक्षकः. पहिला क्रमांक मक्षिका. माशी ही घेणाऱ्यांपैकी पहिल्या क्रमांकावर आहे. माशी कधी स्वयंपाक बनवत नाही. माशीनं स्वयंपाक बनवला असं कधी ऐकलं का तुम्ही? नाही ना. माशीनं भाजी करायची, चहा करायचा. माशी कधी स्वयंपाक बनवत नाही, आहे की नाही? माशी कधी स्वयंपाक बनवते का? माशी स्वयंपाक नाही बनवत. इतर जिलेबी दिसली जाऊन बसायचं, दहीवडे दिसले जाऊन बसायचं, गुलाबजाम दिसलं जाऊन बसायचं. मक्षिका, मशक. मशक म्हणजे मच्छर. सध्या समाजामध्ये 2च गोष्टी जास्त वाढल्या. अशोक बाबा, सतीश महाराज, 2 गोष्टी जास्त वाढल्या. कोणकोणत्या? मत्सर, मशक आणि मत्सर. म्हणजे मच्छर आणि मत्सर
भेदकासी नाड्या का वेलांटीचा आड. मत्सर आणि मच्छर फक्त चंछचा फरक आहे. मच्छर आणि मत्सर. तला स जोडायचा आणि चला छ जोडायचा. गावागावामध्ये मच्छर वाढलाय आणि गावागावामध्ये मत्सर वाढलाय. मत्सर म्हणजे द्वेष. बऱ्या दृष्टीने एकमेकाकडे बघत नाही. मत्सर गावागावामध्ये मत्सर वाढला आणि गावागावामध्ये मच्छर वाढला. जेव्हा जेव्हा ड्रेनेज सुरू झाले मच्छरांची वाढ झाली आणि जेव्हा जेव्हा प्रगती सुरू झाली मच्छराची वाढ झाली. मत्सर आणि मच्छर. मक्षिका, मशक, वेश्या. वेश्या काही मी सांगत नाही. मूषक. मूषक उंदीर. म्हणजे उंदीर. उंदीर. उंदीर हा कधी स्वयंपाक पाणी बनवत नाही. मग भाताचं पोत दिसलं घुसा. भुईमुगाच्या शेंगा उचला. उचला. जे जे काही चांगलं खाण्यासारखं वाटतं ते तो भक्षण करतो. मक्षिका, मशक, वेश्या, मूषक. याचकच तथा. याचक म्हणजे भिकारी. याचक जो आहे भिकारी. आपल्याला साधारणतः देवस्थानावर आणि टोल नाक्यावर किंवा सिग्नलवर भिकारी बघायला मिळतात. सध्याचे भिकारी ही प्रोफेशनल भिकारी झाली. प्रोफेशनल. 1 रुपया घेत नाही. 10-20 रुपये घेत नाही. एक भिकारी. आम्ही परवा चाललो होतो पंढरपूरला आणि आमच्या समोर एक फॉर्च्युनर गाडी होती आणि तो भिकारी त्याच्याजवळ आला. म्हटलं साहेब आंधळ्याला का पांगळ्याला 1 पैसा धर्माला 100 रुपये द्या. तो म्हटला 100 नाही. बरं मग 50 द्या. तो म्हटलं 50 नाही. म्हटलं मग 30 द्या. म्हटलं 30ही नाही. म्हटलं मग 20 द्या. 20ही नाही. म्हटलं मग 10 द्या. 10ही नाही. मग 5 रुपये तरी द्या. फॉर्च्युनरवाला म्हणतो 5 रुपये नाही. मग गाडीत का बसता खाली या. म्हटलं काय, आपण सोबत भीक मागू. तुमच्याकडे काय नाही. याचक हा इतरांकडून घेत असतो. तो स्वतः काही करत नाही. भिकारी याचक. त्याला याचक असं म्हटलेलं आहे. तुकोबारांनी स्वतःला याचक म्हटलेलं आहे. पण तो याचक वेगळा. होईन भिकारी पंढरीचा वारकरी. तो याचक वेगळा. पण हा जो याचक आहे ना हा सतत इतरांकडून मागत असतो. म्हणून याचकच तथा. आणि ग्रामनिर्गणकश्चैव सप्ताहिते परभक्षिक. अजून मला अभंगाव यायचंय. 2 तासात येऊ आपण अभंगाव. काही काळजी नका करू. कारण 2 तासात प्रस्तावना झाली. आता 2 तासात आपण अभंगाव येऊ 15-20 मिनिटात येऊ. चला काय अडचण नाही. 12:30ला आपण 10 मिनिटं बाकी आपल्याला. तर ग्रामनिर्गणकश्चैव. ग्रामनिर म्हणजे ग्रामाधिकारी. ग्रामाधिकारी म्हणजे ग्राम पुढारी. जो गावाचा पुढारी असतो तो भक्षक असतो. मी महाराष्ट्रातलं बोलत नाही कारण मला महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे अजून. जोपर्यंत राहील तोपर्यंत मला सुखानं नाही तर मला घरी जाऊ द्यायचे नाही. हात पाय काढणार एखादा जण. ग्रामनीर जो ग्राम पुढारी असतो तो गावाचा खातो. काय काय खातो. सगळंच खातो. काय काय खातो म्हणजे काय. तो काही सोडत नाही. रस्ते सोडत नाही. बाथरूम सोडत नाही. वॉशरूम सोडत नाही. मंदिर सोडत नाही. मंदिराची दक्षिणा सोडत नाही. त्या मंदिरामध्ये टाकणारं तेल सुद्धा सोडत नाही. 2 लिटर तेलाचे पैसे दिले 1 लिटर देतो. 1 लिटर खिशात. हे मी MP चं सांगतोय बरं का. महाराष्ट्राचं सांगत नाही. मला महाराष्ट्रात राहायचं आहे अजून. आणि म्हणून ग्रामसेवक जो आहे ग्राम पुढारी जो आहे तो खातो महाराज. तो सोडत नाही. एखादा असा दुर्मिळ असेल त्यानं गावाचं खाल्लं नसेल. नाही तर जवळजवळ 99% आणि त्याला कारणे त्याला नावं ठेवूनही फायदा नाही ना. जर 500 रुपये जर वोट झालंय त्यानं जर 1 कोटी रुपये खर्च केले सरपंच निवडणुकीला. त्यानं अर्धा एकर जमीन गहाण जवळजवळ अर्धी जमीन त्यानं गहाण ठेवलेली आहे. मग ती सोडवायची कशी. तो 500 रुपयाप्रमाणे हिशोब करणार बरोबर. गणकश्चैव. गणक म्हणजे सरकारी अधिकारी. सरकारी अधिकारी तलाठी ग्रामसेवक आहे की नाही. आमच्याकडे एक म्हण आहे. जे न लिहिले तलाठी ते करून दाखवी तलाठी. एक जर नोंद टाकली तलाट्यानं तर निघत नाही. इतका तलाठी अवघड. ग्रामसेवक अवघड. पण ते खातात महाराज. सोडत नाही. एक मुलगा वडील तलाठी आणि मुलगा 5वीला शाळेला. 6वीची ती 6माही परीक्षा झाली. 5वीची 6माही परीक्षा झाली आणि त्या मार्कशीटवर पहिल्या 2 साईन असतात. पहिल्या 2 साईन असतात नंतर 6 साईन असतात. तर पहिल्या 2 साईन करण्यासाठी त्या मुलाने मार्कशीट मम्मीच्या ताब्यात दिलं. मम्मी ग म्हटलं काय. पप्पांच्या सह्या घे. आता मुलगा सकाळी 7ला शाळेत जायचा.
हा रात्री 9ला घरी यायचा. मुलाची आणि बापाची गाठच पडना. एक दिवस रविवारी मुलानं आईला गाठवलं, म्हटलं आज पप्पा घरी आहे, काही कर तेवढ्या 2 साईन घे. म्हटलं हो उठा उठा, हप्ता झाला, मुलगा पाठीमागे लागला, साईन करा पहिल्या. तो म्हटलं मला आज खूप कंटाळा आला, मी साईन करत नाही. पहिल्या साईन करा. आणि त्यानं मार्कशीट आणलं, पेन आणला आणि पेन आणला, मार्कशीट पुढं केलं, पेन पुढं गेला, उजवा हात पुढं गेला का डावा हात पुढं यायचा, उजवा हात मागा आला का डावा हात परत मागा यायचा. 2-3 टाइम झालं, तिला कळलं ना. मग तिच्या लक्षात आली याला घ्यायची सवय. त्यांच्या शर्टामधली 100 रुपये काढले, त्यांच्या हातात ठेवले, मग 2 साईन केल्या, म्हणजे 50 रुपये साईन पडली त्याला. कोणाला? लेकराला. जरी पैसे त्याच्या खिशातले होते परंतु ते द्यावंच लागले. म्हणून मक्षिका मशको वेश्या मूषक याचकस तथा ग्रामनिर्गणकश्चैव सप्तैते भरभक्षिका. 7 जण देतात, 7 जण घेतात, 7 आणि 1 जण देतो आणि घेतो. जो देतो घेतो ना त्याच्याकडे महाराज मागणं मागतात अभंगाच्या पहिल्याच्या. हेची सुख पुढे मागतो आगळे, हेची सुख पुढे मागतो आगळे, हेची सुख पुढती मागतो आगळे, हेची सुख पुढती मागतो आगळे, आनंदाची फळे सेवादान. महाराजांनी अत्यंत गोड प्रमाण दिलं. खरं तर सुरुवात करताना प्रस्तावना माझी लांबल्यामुळं माझ्या गुणीजनांचे नावं राहून गेले. आजच्या या कीर्तनाला जी गंधर्व सभा आहे, आमचे आदरणीय स्वरगंधर्व सतीशजी महाराज मते असतील, आदरणीय स्वरगंधर्व अशोकजी बाबा झाडे असतील, आदरणीय स्वरगंधर्व रतनजी महाराज रहाडे असतील, आदरणीय महाराजांचं नाव बाळासाहेब महाराज मोजाडा असतील, आदरणीय आमचे बोराडे बाबा आहेत, आदरणीय आमचे विनेकरी बाबा आहेत, आदरणीय आमचे सर्व आमच्या ताईचे सर्व मैत्रिणी आहेत, आदरणीय अक्षय महाराज आहेत. आडनाव काय आपलं? हनवटे, अक्षय महाराज हनवटे आहेत. आमचे सुदामजी महाराज धोंगडे यांची गोड अशी साऊंड सिस्टम आहेत. आणि भक्तिनाथ चॅनल ज्यांचं नाशिकमध्ये सध्या 1 क्रमांकाचा अग्रगणी चॅनल आहे बरं का. बोलता बोलता बोलून जातो. त्यांच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आहे की नाही महाराज? आमचे रोहन भाऊ गोड असा चॅनल आहे, नाशिकमध्ये 1 नंबरचा चॅनल आहे त्यांचा. आणि त्यांना मी रोहन भाऊंना आग्रह केला, आदरणीय मामांचं कीर्तन आहे, आपल्या माध्यमातून हे कीर्तन पूर्ण विश्व पाहणार आहे. कारण यूट्यूब चॅनल जो आहे तो संपूर्ण जगात चालतो. म्हणजे आता एखादा आपला अमेरिकेला गेलं सर्व्हिसला आणि त्यांना वाटलं महाराजांचं कीर्तन मामांच्या माध्यमातून तिथं ऐकायचं, तर तिथं शिकागोला बसून ऐकतील. कोणतं कीर्तन? आजचं कीर्तन. म्हणून भक्तिनाथ चॅनलचे आमचे रोहन भाऊ धोंगडे त्यांचे पण मनस्वी आभार. गोड अशी साऊंड सिस्टम आहे आणि गोड असं हे नियोजन आहे. असो, महाराजांनी मागणं मागत असताना हेची सुख पुढती मागतो आगळे, आनंदाची फळे सेवादान. हे देवा, देत असताना मला सेवेचं फळ दे. हेची म्हटलंय, हेची सुख, मला सेवेचं जे सुख आहे ते सुख मला पुन्हा पुन्हा दे. आणि एक लक्षात घ्या, भगवान परमात्म्याकडे, संतांकडे आणि पतीकडे मागत असताना सेवा मागावी महाराज. सेवा देवाकडं मागा,
सेवा मागा. सेवा मागितली की सगळं मिळतं. संतांकडे मागत असताना सेवा मागा. संतांची सेवा केली सगळं मिळतं. आणि पतीकडे मागताना सेवाच मागा, कारण सगळं मिळतं. बाहेर पुढं जाऊन मिळत नाही ते, त्यासाठी सेवाच करावी लागते. देवाची सेवा करा, तो अमरपद देतो. संतांची सेवा करा, अक्षयपद मिळेल. आणि पतीची सेवा करा, सर्व मिळेल. अगदी पतीने सुद्धा, आणि ते करतातच महाराज, कारण पती आणि पत्नी एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. संत आणि देव, देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत एकच आहेत. आणि म्हणून देवाकडे सेवा मागावी, संतांकडे सेवा मागावी, सद्गुरूंकडे सेवा मागावी. सेवेशिवाय मिळत नाही. दे रे हरी पलंगावरी बापाची ठेव नाही. पलंगावर काही मिळत नाही, त्यासाठी सेवा करावी लागते. संत महात्म्यांनी सेवेने हस्तगत केले सगळं. म्हणून हेची सुख पुढती मागतो आगळे. आगळं मागतो मी. जगाने धन मागितलं, दौलत मागितली, बाण मागितला, पण मी सुख मागतो, आगळे मागतो. हेची सुख पुढती मागतो आगळे. काय आनंदाची फळे सेवादान. आणि मला सेवा देत असताना एक काम कर, ह्या जन्मात नको देऊ, मग मला जन्मोजन्मी सेवा पाहिजे. जन्मोजन्मांतरी देखिया केला, तुझाची अंकिला. जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला, 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 जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला. विठ्ठला दास ठेवी, विठ्ठला दास ठेवी, जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला, जन्मोजन्मांतरी तुझाची जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला, करोनी विठ्ठला दास ठेवी. आपण सर्वजण भाग्यवान आहोत. ज्ञानोबारायांनी जो देव बघितला तो आपल्याला पाहायला मिळतो. एकनाथ महाराजांनी जो देव बघितला तो आपल्याला बघायला मिळतो. तुकोबारायांनी जो देव बघितला तो आपल्याला बघायला मिळतो. पुंडलिकाला ज्या देवाने दर्शन दिलंय तो देव आपल्याला बघायला मिळतो. आपण सर्वजण भाग्यवान आहात आणि सर्वजण पंढरीचे वारकरी आहात. होईना भिकारी पंढरीचा वारकरी. किंवा महाराजांनी फार गोड सांगितलं की मला बाकी काही नको. करोत तपादी साधने, कुणी साधोत गोरांजने, आम्ही नवजोत या वाटा, नाचू पंढरी चोहटा. कुणी पावत आत्मसिद्धी, कुणी म्हणत उत्तम मुक्ती, आम्ही नवजोत या वाटा, नाचू पंढरी चोहटा. आहे की नाही? बाकीची कशाची अपेक्षा करू नये. मग जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला. 2 मिनटं मी मारुती बाबांचं सांगतो. मारुती बाबांचं शरीर थकलं आणि 1 महिनाभर वारी पुढं राहिली. बाबांनी देह ठेवला वड सावित्री पौर्णिमेला. आणि चालवणं, उभं राहावं, अशक्तपणा आला. आणि गुरुवारी नतुसिंग बाबा म्हणजे मामांचे गुरु आणि आधी करून बाबांचे जे सेवक होते त्यांनी सांगितलं की महाराज आपल्याला पायीवारी होणार नाही, आपण काय करू, पंचमीला किंवा षष्ठी अष्टमीला आपण बसने पंढरपूरला जाऊ. महाराज म्हटले बसने जाण्यापेक्षा मी देह ठेवेल पण पायीच वारी करेल. महाराजांच्या लक्षात आलं की आपल्याला पायी वारी होणार नाही. 1 महिना अगोदर वट सावित्री पौर्णिमेला महाराजांनी आपलं सर्वांना सांगून आपला देह ठेवला. मला काय सांगायचं आहे, इतकी निष्ठा जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला. आणि एक लक्षात घ्या, कुठंतरी आपण भरकटत फिरण्यापेक्षा गीताशास्त्राने सांगितलं मामचे यो व्यभिचारेन भक्ती योगेन सेवते. जीवनामध्ये अव्यभिचारी भक्ती पाहिजे. कशी भक्ती पाहिजे? अव्यभिचारी. व्यभिचारी भक्ती चालत नाही देवाला. हा की नाही? सोमवारी एकाची भक्ती केली, मंगळवारी एकाची भक्ती केली, बुधवारी एकाची भक्ती केली, असं नाही. एकच. तुका काय पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण एक धरिलाची ती
एक दरीला चित्ती, एक गाव आम्ही, एक नाम हारी, एक तत्वनाम दृढदरी म्हणा. किती प्रमाण घ्या तुम्ही, एकच. तुम्ही कुणाची सेवा करा, जनार्दन स्वामींची करा, गजानन महाराजांची करा, स्वामी महाराजांची करा, साईबाबांची करा, अजून अजून तुमची कुठेही निष्ठा असेल, एक धरसोड करायची नाही. आपुला तो एक. सध्या निष्ठी वाढली. 6 महिने या बाबाची माळ घातली. म्हटलं का हो, तुम्ही ताजी ह्या आश्रमात आले. म्हटले त्या बाबामध्ये दमच नाही. काय त्याला ते भांडणं करायचे बाबाच्या मार्फत. बदल नाही, निष्ठा पाहिजे महाराज, निष्ठा पाहिजे. म्हणून जन्मोजन्मांतरी तुझाच अंकिला करोनी विठ्ठला दास ठेवी. विठोबा रकुमाई विठोबा रखुमाई. हो बार घुमाई हर गाड्या विठोबा रखुमाई. हो बार घुमाई विठोबा जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला करोनी विठ्ठला दास ठेवी. दुजा आड भाव येऊ निधी चित्ता करावी अभय देऊनी करावे सादर क्षण तो विसर पडो निधी. आणि महाराज म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आम्ही जी जी इच्छा करू, कोणती इच्छा करू, ती कल्पतरूसारखी पूर्ण करशील. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू. तुका म्हणे इच्छा करू. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू. तेथे कल्पतरू पुरविता. तेथे कल्पतरू पुरविता. तेथे कल्पतरू पुरविता. तेथे कल्पतरू पुरविता. जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला. जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला. तेथे कल्पतरू पुरविसी. तेथे कल्पतरू पुरविसी. जन्मांतरी तुझाची अंकिला. जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला. करोनी विठ्ठला दास ठेवी. दास ठेवी. करोनी विठ्ठला दास ठेवी. दास ठेवी. करो विठ्ठला दास ठेवी. करो 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 विठ्ठला. करोनी विठ्ठला दास
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हेची सुख पुढती मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला करोनी विठ्ठला दास ठेवी. जगद्गुरु तुकोबारायांच्या मागण्यामधून मला जन्माजन्मांतराची तुझी सेवा घडावी आणि आम्हाला कल्पना आहे, आम्हाला ज्ञात आहे, आम्हाला माहीत आहे की आम्ही तुझे चरण धरल्यानंतर आम्हाला कुणाकडे पुन्हा हात पसरण्याची गरज नाही. आम्ही तुझेच सेवक आहोत, तुझे दास आहोत हे तुकोबारायांना पूर्ण ज्ञात असल्या कारणाने जगद्गुरु तुकोबाराय यांनी भगवान पांडुरंग परमात्म्याकडे पूर्ण रूपाने मागणी केलेली आहे की तुझाची अंकिला. त्याप्रमाणे आदरणीय मामांनी जन्मभर पंढरपूरची वारी केली, वारकरी संप्रदायाची आचारसंहिता सांभाळली आणि आपले 3 लेकरं 1 कन्या, त्यामध्ये आदरणीय रमेशदादा असतील, आमचे आदरणीय ज्ञानेश्वर भाऊदाजी असतील, आमचे आदरणीय श्रीरामदादा असतील, यांच्या जीवनामध्ये त्यांनी गोड असे संस्कार उतरवले. मला वाटतं या तिघांच्या जीवनामध्ये मी आईचा शब्द अजून ऐकलेला नाही. जवळपासून मी त्यांना जवळून बघतो. मी आईचं सुद्धा म्हणायचं नाही इतके गोड संस्कार आदरणीय मामाने त्यांच्या जीवनामध्ये घडवले. 3ही सुना अगदी लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती यासारख्या 3ही सुनांना त्यांनी गोड संस्कार दिले. कधी कुणाला रिटर्न शब्द दिला नाही. मला आवर्जून सांगायचे, जर नाही त्यांना पटलं तर ते मला बोलावून घ्यायचे, म्हणायचे ते मला थोडंसं आता अधिकाराने मला शब्द एकेरी शब्दात म्हणायचे ते, आणि ते म्हणायचे तू सांग त्यांना काहीतरी, पण प्रेमाने गोड शब्दाने. अधिकाराने ते कधी कोणाला असं रागावलं नाही की मी अमुक केलं आहे अमुक तलं आहे आणि तुम्ही माझं ऐकत नाही. कधी कुणावर परावलंबी झाले नाही. ते स्वावलंबी जीवन त्यांनी उभा जन्म आचरण केलं. आपल्या नातवांना गोड संस्कार दिले. त्यामध्ये ओम असेल, श्री असेल, श्रीहरी असेल, दीपक असेल, रोशन असेल, यांच्या जीवनामध्ये गोड संस्कार उतरवले. आपल्या मुलांना गोड संस्कार दिले. माणसानं काय द्यावं आपल्या मुलांना? संस्कार द्यावे महाराज. आपल्या जीवनामध्ये आपली खरी संपत्ती जर काय असेल तर आपले लेकरं ही आपली संपत्ती आहे. जगाला त्रास देणारे लेकरं जन्माला घालू नये. जगाला त्रास देणारी लेकरं जन्माला घालू नये महाराज. जगाला सहकार्य करणारी लेकरं जन्माला घालावी. आणि असे गोड संस्कार बघा, गावोगावी आपण आपल्या आईवडिलांचे मंदिरं बांधत नाही, पण गावोगावी एका सुपुत्राचं मंदिर गावोगावी आहे. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. दिव्य तुझी राम भक्ती, दिव्य तुझी काया, बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. हादरली ही धरणी थरथरले आसमान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. हे कुणाचं वर्णन आहे? एका माऊलीने आपल्या लेकरावर केलेले संस्कार आहे का नाही? लेकरावर केलेले संस्कार. जगाच्या पाठीवर पैसा अमर नाही, धन अमर नाही, तुमचे वाडे अमर नाही. आम्ही आता भारत फिरलो, उत्तर भारत, केवढले वाडे महाराज, ते बघवत नाही त्या वाड्यांना. 5-5 एकरमध्ये वाडे, कोणता दरवाजा कुठून बाहेर निघावं सुचत नाही. एवढले वाडे बांधून ठेवले, पण मुलांवर संस्कार केले नाही. आज त्यांच्या संतती शिल्लक राहिल्या नाही. पण माझ्या निवृत्तीनाथ महाराजांना 2 कोटीचा रथ आहे चांदीचा. ज्ञानोबारायांना 2 कोटीचा रथ आहे चांदीचा. तुकोबारायांना 2 कोटीचा रथ आहे का? आई वडिलांनी मुलांवर संस्कार केले. म्हणून काही करू नका. आपल्या मुलांच्या जीवनामध्ये कदाचित पैसा कमी कमवा, त्यांना घर बांधू नका, पण जवळ बसवा. ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, समर्थांचं मनाचे दासबोध, मनाचे बोध ही त्यांच्याकडून वधून घ्या. 15 मिनटं त्यांना द्या. यदा कदाचित तो जर संस्कार संपन्न झाला तर तो 100 एकर जमीन घेऊ शकतो, आणि त्याच्या जीवनात जर संस्कार नसले तो 100 एकर जमीन होलसेल भावानं घालवेल. इतका अधिकार संस्कारामध्ये आहे. म्हणून गोड संस्कार आदरणीय मामांनी या कुटुंबावर केले, आजूबाजूच्या सर्व स्नेहसंबंधावर केले. आणि म्हणून असे आदरणीय मामांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. आणि संपूर्ण कुटुंबानं ही सेवा माझ्याकडे दिली, त्याबद्दल मी त्यांचा मनस्वी आभारी आहे, मनस्वी ऋणी आहे. आदरणीय मामांना खरं नमे भक्त प्रणशिती, भक्ताचा कधी नाश होत नाही. भक्त हा अजर अमर असतो. निश्चितपणे पुन्हा भक्ती करण्यासाठी त्यांना या कुटुंबात जन्म मिळावा ही मी भगवतचरणी प्रार्थना करतो. आपल्या या सेवेसाठी लाभलेली गंधर्व सभा, आदरणीय सतीश महाराज, अशोक महाराज, बोराडे महाराज,
आदरणीय मोजाड महाराज, रतनजी महाराज, अक्षय महाराज, सर्व आमच्या भगिनी, सर्व टाळकरी, आपण श्रोतवृंद, माता भगिनी, आमची आदरणीय सुदामजी धोंगडे दादा, आदरणीय रोहन दादा, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल.